एका गटातून 22 आमदार जाणार असं मी ऐकल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर आदित्य ठाकरे ज्योतिष आहेत का असा सवाल निलेश राणे उपस्थित करतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 20च राहिलेत ना असं निलेश राणेंनी म्हणत ठाकरेंच्या सेनेवर निशाणा साधलाय। काही नाही ही बातमी पेरलेली आहे ते सोडून द्या। अफवांवर विश्वास ठेवू नका। ओके ठीक आहे 22 आमदार कुठच्या तरी गटातून दुसरीकडे जातात असं पण ऐकलं। ज्योतिष आहेत का ते? ज्योतिष आहेत, त्यांचे किती राहिले? त्यांचे 20च आहेत ना। त्यांनी नको त्या विषयामध्ये हात घालू नये। विधायक कुठल्या तरी चांगल्या सोशल विषयावर कुठेतरी चर्चा करा। नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये। ठाकरेंच्या शिवसेनेचे 20च आमदार राहिलेत ना असं म्हणत निलेश राणे यांनी ठाकरे सेनेवरती हल्लाबोल केलेला आहे। तर एका गटातून 22 आमदार जाणार असं मी ऐकल्याचं आदित्य ठाकरे म्हणतायत। आदित्य ठाकरेंनी विरोधी पक्ष नेत्याबाबतच्या चर्चा देखील फेटाळून लावलेल्या आहेत। बातमी पेरलेली आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका असं आदित्य ठाकरे म्हणतायत। तर एका गटातून 22 आमदार जाणार असं मी ऐकल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे आणि त्याचवरती निलेश राणे यांनी पलटवार देखील केलेला आहे। आदित्य ठाकरे ज्योतिष आहेत का असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केलेला आहे। शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे 20च आमदार राहिलेत ना असं म्हणत निलेश राणेंनी ठाकरेंना टोलाही लगावलाय। हे 2019च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं। त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल। भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत। अतिशय विधानसभेचा विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही। लॉलीपॉप ठरेल त्यांना, लॉलीपॉप असं म्हणणार नाही। लॉलीपॉप असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। तर भास्कर जाधव खुर्चीसाठी इकडे तिकडे जाणारे नाहीयेत असं अंबादास दानवे म्हणतायत। सामंतांप्रमाणे खुर्चीसाठी पळून जाणारे भास्कर जाधव नाहीयेत असंही दानवेंनी म्हटलंय। उदय सामंतांच्या टीकेवरती अंबादास दानवे यांचा हा पलटवार आहे। हे असं या आणि जा या म्हणण्याला काही अर्थ नाही। भास्करराव जाधव काही कोणत्या खुर्चीसाठी किंवा कोणत्या पदासाठी इकडं तिकडं जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही। भास्करराव जाधव एक स्वाभिमानी, आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे। हे काय जसं उदय सामंत म्हणतात तशा पद्धतीनं स्वतः उदय सामंत खुर्ची पाहून पळून गेलेल्यापैकी भास्करराव जाधव नाही असं माझं याविषयी ठाम मत आहे। भास्कर जाधव कॉर्नरमध्येच आहेत, ते कुठे सेंटरमध्ये आहेत? त्यांना सेंटरमध्ये कधी आणणार पण नाही, हेच खाणार सगळं। हो, त्यांना पुढे पुढे करायची सवयच आहे ना, ते दुसरं कोणाला पुढे येऊ देणार नाही। मग तसं त्या पक्षातून तशी भूमिका त्यांनी मांडायला पाहिजे होती। वेळोवेळी जेव्हा भास्करराव जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं। ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा। ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही। ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत